नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 28 ऑक्टोबर 2023ला म्हणजे शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या बाबतीत असणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर चंद्रदेव, इंद्रदेव आणि देवतांचा कोषाध्यक्ष कुबेर देवता यांची सुद्धा पूजा केली जाते। मध्यरात्री माता लक्ष्मी पृथ्वी तलावर येऊन जो जागा आहे त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी एक पौराणिक कथा आहे। या दिवसाचं महत्त्व आणि पूजाविधी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलेला आहे। कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव अश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात। या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी वज्रमंडळामध्ये रासोत्सव साजरा केला, असं श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही या दिवशी श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करू शकता आणि पूजा करत असताना श्री राधा वल्लभाय नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल। ज्या पतीपत्नींमध्ये म्हणजे त्यांची मतं जुळत नाही किंवा सतत वादविवाद होतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख नाही, त्यांनी श्री राधा वल्लभाय नमः या मंत्राचा जप केला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये चांगले बदल घडतील। अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, शरद पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा किंवा मानकेथारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री किंवा आता जे हिवाळ्याचे दिवस सुरू होतील तर सुरुवातीला दव पडायला लागतं आणि हे दव जेव्हा शिंपल्यात पडतं तेव्हा त्यापासून मोती तयार होतात आणि प्रामुख्याने शरद पौर्णिमेच्या रात्री हा प्रकार जास्त घडतो। त्यामुळे या पौर्णिमेला मानकेधारी असं सुद्धा म्हणतात। तर अश्विन पौर्णिमेच्या उत्तर रात्री लक्ष्मी देवी को जागरती असं म्हणत येते, म्हणजेच काय, कोण जागत आहे असं विचारते। म्हणून या पौर्णिमेला आपण जागरण करतो। जागर राहून गप्पा गोष्टी करत या दिवशी आपण दूध आटवतो किंवा त्यापासून खीर तरी बनवत असतो। अश्विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करतो। त्याचबरोबर या धान्यापासून काही का होईना पदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य दाखवतो। म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा म्हणतात। तुम्ही जर शेतकरी असाल, तुमचं जे पावसाळ्यात पेरलेलं धान्य असेल किंवा पीक असेल ते तयार झालेलं असेल आणि त्यापासून जे काही धान्य किंवा जे काही तुमचं पीक आता नवीन तयार झालेलं असेल तर त्या धान्याचा नैवेद्य किंवा त्यापासून काहीतरी पदार्थ तयार करून तुम्ही माता लक्ष्मीसमोर ठेवू शकता आणि या धान्याची सुद्धा पूजा म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तुम्ही हे तयार झालेलं धान्य माता लक्ष्मीसमोर ठेवू शकता आणि त्यांची सुद्धा पूजा करू शकता। अश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येते म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात किंवा ज्या वेळेत आपण देवासमोर दिवा लावतो किंवा आपल्या मुख्य दाराच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणी दिवे लावत असतील किंवा तुळशीमध्ये दिवा लावत असतील, त्यावेळेत सर्व महिलांनी आपलं जे पाण्याचं भांडं असतं, कुणाकडे जार असेल, कुणाकडे हंडा भरून ठेवलेला असेल, कुणाकडे पाण्याचा माठ असेल, तर त्यासमोर तुम्हाला एक कणकेचा दिवा लावायचा आहे। मातीची पंती लावली तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्हाला या माठावर किंवा तुमचं पाण्याचं जे काही भांडं असेल, ज्यातलं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता किंवा स्वयंपाकासाठी वापरता, तर अशा भांड्यावर तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर या पाण्याच्या भांड्याला तुम्हाला त्या दिव्याने ओवाळायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या तुळशीजवळ। तुळशीजवळ सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवून देऊ शकता। म्हणजे जो दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे त्याच दिव्याने तुम्ही किंवा त्याच पंतीने तुम्ही या पाण्याच्या भांड्याला ओवाळलं आणि नंतर तो दिवा घेऊन तुम्ही तुळशीजवळ ठेवण्यासाठी गेलात तरी सुद्धा चालेल। कणकेचा दिवा तुमची इच्छा असेल तर बनवू शकता। मग तुम्ही काय करा, दरवेळेस जर तुळशीमध्ये दुसरा दिवा लावत असाल किंवा पंती लावत असाल आणि तुम्ही जर कणकेचा दिवा बनवलेला असेल त्या पाण्याच्या भांड्याची पूजा करण्यासाठी, तर मग त्या दिवशी तुळशीमध्ये दुसरा म्हणजे नेहमीचा दिवा न लावता तुम्ही तोच कणकेचा दिवा तुळशीमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालतं। तर या दिवशी तुळशीमध्ये दिवा ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीमध्ये
खाली धान्य ठेवायचं आहे, तांदूळ ठेवू शकता, गहू ठेवू शकता, पण या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंना अतिशय महत्त्व आहे. तांदूळ असेल, दूध असेल किंवा पांढऱ्या रंगाचे जे खाद्यपदार्थ आहे ते चंद्रकारक आहे, ज्यामुळे आपला चंद्र काय त्याचबरोबर शुक्रग्रहसुद्धा मजबूत होतो. तर तुम्ही काय करा, गव्हाऐवजी तांदूळच घ्या आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि त्या तांदूळ आणि साखर मिक्स केलेल्या मिश्रणावर तुम्हाला तो दिवा ठेवून द्यायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. ज्या वेळेस चंद्र निघेल, चंद्राचा प्रकाश जेव्हा तुळशीवर पडेल, त्याचबरोबर तुम्ही दिव्याखाली जे धान्य म्हणजे तांदूळ आणि साखर मिक्स करून ठेवलेली आहे, त्यामुळे मातीत राहणारे जे काही जीवजंतू आहे ते त्या प्रकाशामध्ये ते जे अन्नपदार्थ आहे ते ग्रहण करतील आणि तुम्हाला प्राण्यांना किंवा जीवजंतूंना अन्नदान केल्याचं किंवा भूमीला दान करण्याचं पुण्य मिळेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या तुळशीसाठी नक्की करायचा आहे आणि पाण्याच्या भांड्यावर स्वस्तिक काढण्याचा उपायसुद्धा आवर्जून करायचा आहे. तर विधवा महिला किंवा प्रेग्नेंट महिला किंवा कुणीही हा उपाय करू शकतं. ग्रहण आहे म्हणून कोणत्याही प्रकारचे गैरसमज तुमच्या मनामध्ये ठेवू नका. कोजागिरी पौर्णिमेचा जो काही चंद्र असतो तो 16 कलांनी पूर्ण असतो. वर्षातून एकदाच ही पौर्णिमा येते. इतर पौर्णिमेंच्या तुलनेत या पौर्णिमेला महत्त्व खूप जास्त आहे. त्यामुळे जरी चंद्रग्रहण असलं तरी पण तुम्हाला पूजा अर्चा किंवा आध्यात्मिक ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी बिनधास्तपणे करता येणार आहेत. वर्षभरात जितक्या पौर्णिमा येतात त्या पौर्णिमांप्रमाणेच कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रप्रकाशसुद्धा खूप आल्हाददायक असतो. आपल्याला तो हवाहवासा वाटतो. त्यामुळेच आपण या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची मनोभावे सेवा करत असतो. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते. म्हणूनच रामकृष्णांनासुद्धा म्हणजेच भगवान राम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, यांना रामचंद्र, कृष्णचंद्र अशी नावं दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्रांना महमशशी म्हणजेच काय, नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असं भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भागवत गीतेच्या 10व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मध्यरात्री श्रीलक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते. को जागर्ती म्हणजेच कोण जागे आहे असे विचारून जो जागा असेल त्याला धनधान्याने संतुष्ट करते. या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्रीलक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदनं कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास मदत होते. त्यामुळे या दिवशी दमा किंवा खोकला किंवा इतर जे काही आजार असतात जे एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी लागलेले असतात आणि ज्यांची आयुर्वेदिक औषधं चाललेली आहेत, म्हणजे दररोज त्यांना घ्यावी लागतात, त्याशिवाय त्यांना आराम मिळत नाही किंवा त्या औषधांमुळेच त्यांचं जीवन सध्या चालू आहे, नाहीतर काय झालं असतं हे त्यांनाच माहिती. तर अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या आयुर्वेदिक औषधांना या दिवशी त्या आटवलेल्या दुधामध्ये मिक्स केलं जातं. रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ते औषध ग्रहण करण्यासाठी सांगितलं जातं. त्यामुळे दुर्धरातले दुर्धर आजार म्हणजे खूप जुनाट आजार जरी असतील तरी पण ते दूर होतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने या आटवलेल्या दुधामध्ये तुमची आयुर्वेदिक औषधं मिक्स करून घेऊ शकतात. कारण तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपले जे आयुर्वेदिक औषधं असतात ते आपल्याला दुधातून घेण्याचा सल्ला दिला जातो. तर मग तुम्ही या आटवलेल्या दुधामध्ये ती औषधं मिक्स करून घेतली तरीसुद्धा चालेल. किंवा मग हे जे औषध आहे किंवा तुमची आयुर्वेदिक कसली पावडर असेल जी तुम्हाला पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर घ्यायला सांगितलेली असेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेचं जे काही आटवलेलं दूध आहे त्यामध्ये ती पावडर मिक्स करा. रात्रभर एखाद्या म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही ते औषध टाकलेलं आहे, आटवलेलं दूध त्यामध्ये मिक्स केलेलं आहे, तर ते भांडं तुम्ही वरून एखाद्या कपड्याने वगैरे बांधून घेऊ शकता. रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवून देऊ शकता आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ते औषध आणि ते मिक्स केलेलं जे काही दूध आहे ते प्यायचं आहे. यामुळे तुमच्या दुखण्याला नक्कीच आराम मिळेल. त्याचबरोबर ज्यांच्या मासिक पाळीच्या तक्रारी आहेत तर बऱ्याच जणींना शतावरी कल्प किंवा शतावरीपासून बनवलेले जे काही औषधं आहेत ते घेण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्ही हे जे आटवलेलं दूध आहे त्यामध्ये जर शतावरी कल्प मिक्स केला आणि तो रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवला, वरून काहीतरी झाकण तुम्हाला त्या औषध मिक्स केलेल्या दुधावर ठेवायचं आहे आणि रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये
ते औषध राहिल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला उपाशीपोटी ते ग्रहण करायचं आहे. यामुळे सुद्धा तुमची मासिक पाळी सुरळीत होईल. किंवा मग तुम्ही काय करायचं आहे, एखादं चांदीचं नाणं असेल किंवा चांदीची अंगठी असेल किंवा चांदीचा एखादा दागिना स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे तुम्ही जर तो वापरत असाल तर मग तो तसाच त्या दुधामध्ये टाकायला नको, तर तो अगदी स्वच्छ करून घ्या आणि मग तो दागिना तुम्ही त्या आटवलेल्या दुधामध्ये टाका. हवं तर तुम्ही कपामध्ये ते दूध घेऊ शकता किंवा मग ग्लासमध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल. यासाठी तुम्ही चांदीचं भांडं निवडू शकता किंवा काचेचा ग्लास किंवा मग मातीचं एखादं भांडं निवडा. त्यामध्ये ते आटवलेलं दूध टाका. त्यामध्ये ती चांदीची वस्तू किंवा चांदीचा दागिना जो आहे तो रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते दूध पिऊन घ्यायचं आहे. नंतर तुमची जी काही चांदीची वस्तू असेल ती तुम्ही पुन्हा धुवून वापरात घेऊ शकता. यामुळे सुद्धा मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात किंवा ज्यांना वंध्यत्व आहे किंवा ज्यांना मूलबाळ काहीच होत नाही त्यांनीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चांगलं राहील. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुधामध्ये चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून अमृत प्राप्ती होते. म्हणजे जे काही आटवलेलं दूध असतं किंवा आपण तयार केलेली खीर आहे त्यामध्ये जेव्हा आपण चंद्र बघतो, त्याचं दर्शन घेतो, तर ते अमृतासमान आहे असं म्हटलं जातं. याचं कारण अश्विन पौर्णिमा अश्विनी नक्षत्रात चंद्र असताना होते. अश्विनी नक्षत्राची देवता अश्विनी कुमार आहे. अश्विनी कुमार सर्व देवतांचे चिकित्सक म्हणजे वैद्य आहे. बऱ्याच वेळा आपण सुद्धा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. त्याचप्रमाणे देवी देवतांचे जे चिकित्सक होते ते अश्विनी कुमार होते. अश्विनी कुमारांच्या आराधनेमुळे असाध्य रोग बरे होतात. यामुळे वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेमध्ये अश्विन पौर्णिमेचा जो काही चंद्रप्रकाश असतो किंवा या दिवशी आपण जे काही चंद्राचं दर्शन घेतो यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे गर्भवती महिलांना जरी ग्रहण असल्यामुळे काही कामं करणं टाळायची असली तरी पण या दिवशी तुम्ही तुमच्या पोटावर चंद्रप्रकाश घेऊ शकता. म्हणजे तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये येऊन बसल्या तरी पण त्याचा तुम्हाला कुठलाही त्रास किंवा तुम्हाला यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. तुमच्या बाळालासुद्धा कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. त्याचबरोबर सर्वजण या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये येऊन बसू शकतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे जे चंद्रग्रहण आहे ते खंडग्रास असल्यामुळे तुम्ही चंद्राकडे एकटक बघितलं तरी पण तुमच्या डोळ्यांना यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर नक्कीच तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या चंद्रप्रकाशाचा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जे काही आटवलेलं दूध आहे, तुम्हाला कोणता आजार असेल नसेल तरी पण एक चंद्रप्रकाश जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण पूजा करताना बरेच स्तोत्र मंत्र म्हणत असतो आणि त्या सर्व मंत्रांचा प्रभावसुद्धा या दुधामध्ये पडतो. कारण देवीसमोर आपण ते किंवा ज्या काही देवी देवतांची विशेष करून या दिवशी पूजा केली जाते तर त्या मंत्रस्तोत्रांचा प्रभाव तर त्यावर पडतोच. आणि तुम्हाला म्हणजे आजारावरच म्हणून नाही पण तरी पण हे दूध जे आहे ते दुसऱ्या दिवशी प्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं, ते आटवलेलं दूध आहे. तर मी बाकीच्यांना कसं सांगितलं, म्हणजे ज्यांना खास आजारावर उपचार म्हणून करायचं आहे तर तुम्हीसुद्धा काय करायचं, एखाद्या मातीच्या भांड्यात किंवा मग तुमच्याकडे चांदीचं भांडं असेल किंवा काचेचा ग्लास असेल, या तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक भांडं निवडा. त्यामध्ये ते आटवलेलं दूध किंवा खीर टाका. त्यामध्ये तुळशीची पानं मिक्स करा. आणि माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये देवीला लवंग अर्पण केलेली असेल तर त्यातल्याच त्या 2 लवंगाच्या जोड्या म्हणजे 2 लवंग तुम्हाला उचलायच्या आहेत आणि या खिरीमध्ये किंवा दुधामध्ये टाकून ठेवायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला पाणी गोलाकार फिरवायचं आहे. आणि म्हणजे जसं आपण उपवास सोडताना ताटाला कसं गोलाकार पाणी फिरवतो त्या पद्धतीने पाणी फिरवायचं आहे. आणि एक पातळ सुती कपडा, आणि त्यातल्या त्यात तो जर पांढऱ्या रंगाचा असेल तर अतिउत्तम, नाहीतर मग कोणत्याही एका प्रकारचं झाकण तुम्ही याच्यावर ठेवून देऊ शकता. आणि चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर तुम्ही हे दूध ठेवा. दुसऱ्या दिवशी यातलं तुळशीपत्र आणि लवंग तुम्ही काढून टाकू शकता. एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ते ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. आणि हे दूध तुम्हाला प्यायचं आहे. चंद्रप्रकाशामुळे हे जे दूध आहे ते चार्ज होतं.
आणि याचा जो प्रभाव आहे तो आपल्या शरीरावर अतिशय चांगल्या पद्धतीने पडतो आणि आपलं शरीर जे आहे ते आजारांशी सामना करण्यासाठी अजून मजबूत होतं। त्यामुळे तुम्ही या दुधाचा उपयोग नक्की करा। तर कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी विचारलेलं आहे की ज्येष्ठ अपत्याचंच औक्षण का करायचं, आपल्याला जेवढी मुलं किंवा जेवढ्या मुली असतील त्यांचं सगळ्यांचं औक्षण केलं तर नाही चालणार का? नक्कीच चालेल, पण ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करण्याची पद्धत का आहे तर याचं सुद्धा काहीतरी कारण आहे, ते मी तुम्हाला सांगते। चंद्र हा जो ग्रह आहे तो मातृकारक आहे, म्हणजे कुंडलीतील चंद्रावरून मातेचं सुख अभ्यासतात। अश्विन पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने माता आपल्या ज्येष्ठ अपत्याला कृतज्ञता भावाने ओवाळते, कारण प्रथम अपत्य जन्मानंतर स्त्रीला मातृत्वाचा आनंद प्राप्त होतो। बघा, कोणत्याही स्त्रीची जेव्हा पहिल्यांदा डिलिव्हरी होते, म्हणजे जेव्हा तिच्या पोटी पहिलं बाळ जन्माला येतं तेव्हा तिला आईपणाचा आनंद मिळतो। तसं प्रत्येक मूल म्हणजे आपल्याला जितकी मुलं बाळं असतात त्या प्रत्येकाच्या जन्मानंतर आपल्याला आईपणाचं सुख मिळतंच, पण पहिलं सुख त्याचा जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो। त्यामुळे मोठा मुलगा किंवा मोठ्या मुलीला या दिवशी ओवाळलं जातं। पण तुम्हाला जर असं वाटत असेल की कुणामध्येही भेदभाव करायला नको, सर्व मुलांवर आमचं सारखंच प्रेम आहे किंवा सर्व मुलांच्या जन्मामुळे आम्हाला आईपणाचं तेवढंच सुख मिळालेलं आहे, तर तुम्ही सर्वांचं औक्षण केलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला उपयोगी येईल अशी आशा मी व्यक्त करते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।